हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी अकाउंटंटची जी पोस्ट आहे त्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट 3 जो टॉपिक आहे तो आपण कव्हर करत आहे. इथे याच्यामध्ये आपण 25 MCQs बघत आहे. लास्ट आपण 2 व्हिडिओ बघितले आहे ज्याच्यामध्ये आपण 25 MCQs बघितले आहे फायनान्शियल अकाउंटिंगचे. यामध्ये सुद्धा आपण फायनान्शियल अकाउंटिंगचे 25 MCQs कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण याचे MCQs. तसंच अकाउंट्सची बघा ऑल इन वन PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ऑल इन वन PDF आहे, इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्या लँग्वेजमध्ये तुम्ही परचेस करू शकता. तर बघा आता फायनान्शियल अकाउंटिंगचे पार्ट 3 मध्ये क्वेश्चन्स बघूया आपण. फर्स्ट बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग एरर इज रेक्टिफाईड बाय पासिंग अ रेक्टिफिकेशन एंट्री. खालीलपैकी कोणती चूक सुधारण्यासाठी रेक्टिफिकेशन एंट्री केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन, एरर ऑफ प्रिन्सिपल, कंपेन्सेटिंग एरर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एरर ऑफ कमिशन, चुकीच्या खात्यात नोंदवलेले व्यवहार. ठीक आहे, एरर ऑफ कमिशन मीन्स रॉंग अकाउंट बट करेक्ट साइड. ओके, आर रेक्टिफाइड बाय जर्नल एंट्रीज adjusting the mistake posting. Okay, next second which of the following error does not affect the trial balance. खालीलपैकी कोणती चूक ट्रायल बॅलन्सवर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ प्रिन्सिपल, कंपेन्सेटिंग एरर, एरर ऑफ ओरिजिनल एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एरर ऑफ ओमिशन, विसरल्याची चूक. ठीक आहे, इफ ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटली ओमिटेड बोथ डेबिट अँड क्रेडिट आर मिसिंग सो ट्रायल बॅलन्स टोटल आर अनअफेक्टेड. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ बँक रिकन्सलेशन स्टेटमेंट. बँक समन्वय विवरणाचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रिकन्साइल बँक अँड कॅशबुक बॅलन्स, सेकंड टू रेकॉर्ड बँक फीस, थर्ड टू ॲडजस्ट डेप्रिसिएशन अँड फोर्थ टू रेकॉर्ड फिक्स असेट परचेस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टू रिकन्साइल बँक अँड कॅशबुक बॅलन्स, बँक आणि रोख खात्याशी शिल्लक जोडवणे. ठीक आहे, bank reconciliation statement help explain discrepancies between the bank statement and the company cash book. Okay, next fourth, which of the following is not a part of bank reconciliation statement. खालीलपैकी कोणते बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आउटस्टँडिंग चेक, सेकंड बँक चार्जेस नॉट एट रेकॉर्डेड इन कॅश बुक, थर्ड डिपॉझिट इन ट्रान्झिट अँड फोर्थ परचेस ऑफ मशिनरी. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ परचेस ऑफ मशिनरी. ठीक आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट डील विथ कॅश अँड बँक डिफरन्सेस, नॉट अ कॅपिटल असेट परचेस. ओके, नेक्स्ट फिफ्थ, विच इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड ॲज्युम द ओल्डेस्ट आयटम आर सोल्ड फर्स्ट. खालीलपैकी कोणती इन्व्हेंटरी मूल्यांकन पद्धत जुनी माल प्रथम विकल्याने मानते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिफो, फिफो, वेटेज ॲव्हरेज अँड स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फिफो, प्रथम आलेले आणि प्रथम विकलेले मतलब फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, इट ॲज्युम ओल्डेस्ट स्टॉक इन सोल्ड फर्स्ट रिफ्लेक्टिंग न्यूअर इन्व्हेंटरी इन बॅलन्स शीट. नेक्स्ट 16, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट द वेटेज ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड. वेटेज ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेटेस्ट परचेस प्राइस इज ऑलवेज यूज्ड, सेकंड ॲव्हरेज ऑफ परचेस प्राइस वेटेज बाय क्वांटिटी इज यूज्ड, थर्ड ओनली ओपनिंग इन्व्हेंटरी इज कन्सिडर्ड अँड फोर्थ ओनली क्लोजिंग इन्व्हेंटरी इज कन्सिडर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲव्हरेज ऑफ परचेस प्राइस वेटेज बाय क्वांटिटी इज यूज्ड मीन्स प्रमाणानुसार वजनित सरासरी खरेदी किमतीचा उपयोग केला जातो. ओके, वेटेज ॲव्हरेज मेथड कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी कॉस्ट बाय डिवाइडिंग टोटल कॉस्ट ऑफ गुड्स अवेलेबल बाय टोटल युनिट्स अवेलेबल. ओके, नेक्स्ट सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब अमोर्टायझेशन. अमोर्टायझेशन म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे सिस्टमॅटिक अलोकेशन ऑफ टँजिबल असेट कॉस्ट, second systematic allocation of intangible asset cost, third capitalization of revenue expenditure and fourth immediate expensing all asset. The correct answer is second systematic allocation of intangible asset cost, अमूर्त मालमत्तेचा खर्च नियमित वाटप. ठीक आहे,
Amortization applies to intangible asset, that is patents or goodwill, spreading their cost over useful life. Next, 8. Which of the following method is used for depreciation of asset with fluctuating usage? वापराच्या प्रमाणानुसार बदलणाऱ्या मालमत्तांसाठी कोणती विलेखन पद्धती वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन मेथड, रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, युनिट ऑफ प्रोडक्शन मेथड अँड रिव्हॅल्युएशन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, युनिट ऑफ प्रोडक्शन मेथड, उत्पादनाच्या युनिटनुसार पद्धत. ठीक आहे, मीन्स युनिट्स ऑफ प्रोडक्शन मेथड चार्ज डेप्रिसिएशन बेस्ड ऑन ऍक्च्युअल युसेज ऑफ असेट रॅदर दॅन टाइम. Next, 9th, what is the main objective of preparing final account of non-manufacturing entities? गैर उत्पादन संस्थाचे अंतिम खाते तयार करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू डिटरमाइन ट्रेडिंग प्रॉफिट, सेकंड टू ascertain surplus of deficit, थर्ड टू compute factory overhead, and फोर्थ टू evaluate market price of asset. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू ascertain surplus or deficit, अधिशेष किंवा तोटा निश्चित करणे. ओके, मीन्स फाइनल अकाउंट ऑफ नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज कंसिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट शोइंग सरप्लस और डेफिसिट. नेक्स्ट, 10th, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड अन इंटेंजिबल असेट? खालीलपैकी कोणती अमूर्त मालमत्ता मानली जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, मशिनरी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, मशिनरी. ओके, मशिनरी इज अ tangible assets where goodwill, patent and trademark are intangible asset. Okay, next, 11th, which of the following is a correct feature of rectification of error? रेक्टिफिकेशन ऑफ एररची योग्य वैशिष्ट्ये कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली एरर अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स आर रेक्टिफाइड, सेकंड, error are rectified in the current accounting period only, third, error are rectified by passing journal entries, and fourth, rectification is not necessary if the financial statement are prepared. The correct answer है third, errors are rectified by passing journal entries, journal entry करून चूक सुधारली जाते. ठीक है, errors in accounting records are corrected by making appropriate rectification entry in the journal. Next, 12th, which of the following does not cause a difference in bank reconciliation statement? खालीलपैकी कोणते बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट मध्ये फरक निर्माण करत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बँक चार्जेस नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक, सेकंड, डिपॉझिट इन ट्रान्झिट, थर्ड, परचेस ऑफ फिक्स असेट, अँड फोर्थ, आउटस्टँडिंग चेक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, परचेस ऑफ फिक्स असेट, स्थायी मालमत्ता खरेदी करणे. ठीक आहे, fixed asset purchase are capital transaction and do not affecting time differences between bank and cash book. Next, 13, what happens to inventory under FIFO method in time of rising price? मूल्यवृद्धीच्या काळात फिफो पद्धतीत इन्व्हेंटरीला काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, क्लोजिंग इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट ओल्डर प्राइस, सेकंड, क्लोजिंग इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट लेटेस्ट प्राइस, third, closing inventory is valued at average price, and fourth, FIFO does not affect inventory valuation. The correct answer आहे इथे second, closing inventory is valued at latest price, मतलब समाप्त इन्व्हेंटरी नवीनतम किमतीवर मूल्यांकन करते. ठीक आहे, अंडर FIFO in time of rising price, closing inventory reflect latest cost increasing asset value. Next, 14, depreciation is charged on which basis in return down value method? रिटर्न डाउन व्हॅल्यू पद्धतीत विलेखन कोणत्या आधारावर आकारले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऑन ओरिजिनल कॉस्ट एव्हरी इयर, सेकंड, ऑन रिड्युसिबल व्हॅल्यू, थर्ड, ऑन डिमिनिशिंग बुकिंग व्हॅल्यू अॅन्युअली, अँड फोर्थ, ऑन मार्केट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑन डिमिनिशिंग बुक व्हॅल्यू अॅन्युअली, घटणाऱ्या पुस्तक किमतीवर वार्षिक विलेखन. ठीक आहे, return down value method applies depreciation on the asset net book value each year, resulting in reducing charge. Next, 15, which of the following is not included in final account of non manufacturing entities? गैर उत्पादन संस्थेच्या अंतिम खात्यात खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर, बॅलन्स शीट,
ट्रेडिंग अकाउंट एंड फोर्थ रिसीट। तो करेक्ट आंसर है यहाँ पे थर्ड ट्रेडिंग अकाउंट, व्यापार खाता। ठीक है, नॉन मैन्युफैक्चरिंग एंटिटी डू नॉट मेंटेन ट्रेडिंग अकाउंट एज दे डोंट डील विथ मैन्युफॅक्चरिंग और ट्रेडिंग ऑपरेशन्स। वैसे देखो तसंच बघा मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे। ज्यांना मराठी व्याकरणचे कॉन्सेप्ट पूर्ण बघायचे असेल या पीडीएफ मध्ये सर्व व्याकरण प्लस एमसीक्यूज दिलेले आहे। ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे 16, विच ऑफ द फॉलोइंग एरर कॅन बी रेक्टिफाइड विदाउट पासिंग अ जर्नल एंट्री। खालीलपैकी कोणती चूक जर्नल एंट्री न करता सुधारता येते। तर बघा ऑप्शन आहे एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन, एरर ऑफ प्रिन्सिपल अँड एरर ऑफ ओरिजिनल एंट्री। तर करेक्ट आंसर आहे फर्स्ट एरर ऑफ ओमिशन, विसरल्याची चूक। ठीक आहे, इफ ट्रान्झॅक्शन वॉज कम्प्लिटली ओमिटेड इट कॅन बी डायरेक्टली रेकॉर्डेड इन करेक्ट लेजर विदाउट अ सेपरेट रेक्टिफिकेशन एंट्री। नेक्स्ट 17, which of the following is considered a timing difference in bank reconciliation statement। बँक समन्वय विवरणात खालीलपैकी कोणता वेळेचा फरक मानला जातो। तर बघा ऑप्शन आहे आउटस्टँडिंग चेक, मशिनरी परचेस, लोन रिपेमेंट अँड फोर डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट। तो करेक्ट आंसर आहे फर्स्ट आउटस्टँडिंग चेक, प्रलंबित चेक्स। ठीक आहे, टाइमिंग डिफरन्सेस अराइज ड्यू टू ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड in the cash book but not yet cleared by bank। Next 18, which inventory valuation method result in higher cost of goods sold during inflation। मूल्यवृद्धीच्या काळात कोणती इन्व्हेंटरी पद्धत जास्त खर्च दर्शवते। तर बघा ऑप्शन आहे फिफो, लिफो, वेटेज एव्हरेज अँड स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन। तर करेक्ट आंसर आहे सेकंड लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट। ठीक आहे, शेवटचे आले प्रथम विकलेले। लिफो एज्युम लेटेस्ट मीन्स हायर कॉस्ट, आयटम्स आर सोल्ड फर्स्ट इंक्रीजिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इन इन्फ्लेशन। नेक्स्ट 19, विच डेप्रिसिएशन मेथड रिझल्ट इन डिक्रीजिंग एन्युअल चार्ज ओव्हर टाइम। कोणती विलेखन पद्धत कालांतराने वार्षिक विलेखन कमी करते। तर बघा ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन मेथड, रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, युनिट ऑफ प्रोडक्शन मेथड अँड रिव्हॅल्युएशन मेथड। करेक्ट आंसर आहे सेकंड रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, घटते मूल्य पद्धत। ठीक आहे, रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड चार्ज डेप्रिसिएशन ऑन डिमिनिशिंग बुक व्हॅल्यू सो एन्युअल डेप्रिसिएशन डिक्रीज ईच ईयर। नेक्स्ट 20, फायनल अकाउंट ऑफ नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी प्रायमरी शो। गैर उत्पादन संस्थाचे अंतिम खाते मुख्यतः काय दाखवते। बघा ऑप्शन आहे ट्रेडिंग प्रॉफिट, सरप्लस और डेफिसिट, फॅक्टरी ओव्हरहेड अँड रॉ मटेरियल कॉस्ट। तो करेक्ट आंसर आहे सेकंड सरप्लस और डेफिसिट, अधिशेष किंवा तोटा। ओके, इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिफ्लेक्ट सरप्लस मीन्स एक्सेस इनकम और डेफिसिट मीन्स एक्सेस एक्सपेंडिचर फॉर नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज। Next 21, which of the following is a feature of rectification entries। रेक्टिफिकेशन एंट्रीची वैशिष्ट्ये कोणती आहेत। तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे आर पास्ड ओनली ॲट द एंड ऑफ द इयर, सेकंड दे ॲडजस्ट एरर विदाउट अल्टरिंग ओरिजिनल बॅलन्स, थर्ड दे ऑलवेज इन्क्रीज प्रॉफिट अँड फोर्थ दे रेकॉर्ड कॉन्टिजेंट लायबिलिटी। करेक्ट आंसर आहे सेकंड दे ॲडजस्ट एरर विदाउट अल्टरिंग ओरिजिनल बॅलन्स मीन्स मूळ शिल्लक न बदलता चुका समायोजित करतात। ओके, रेक्टिफिकेशन एंट्रीज करेक्ट अकाउंटिंग मिस्टेक while keeping the integrity of original ledger balance। Next 22, which of the following is a common cause of difference in bank reconciliation statement। बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट मध्ये फरक निर्माण होण्याचे सामान्य कारण कोणते आहे। तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आउटस्टँडिंग चेक, परचेस ऑफ फिक्स असेट, पेमेंट ऑफ सॅलरीज अँड डेप्रिसिएशन ऑफ असेट। तर करेक्ट आंसर आहे फर्स्ट आउटस्टँडिंग चेक, प्रलंबित चेक। ओके, आउटस्टँडिंग चेक appear in company book but are yet cleared by the bank causing timing difference। Next 23, which of the following inventory valuation method is suitable for perishable goods। नाश होणाऱ्या मालासाठी कोणती इन्व्हेंटरी मूल्यांकन पद्धत योग्य आहे। बघा ऑप्शन आहे फिफो, लिफो, वेटेज एव्हरेज अँड स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन। तर करेक्ट आंसर आहे फर्स्ट फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट। ठीक आहे, FIFO ensure older stock is sold first, preventing spoilage and minimizing loss for perishable goods।
नेक्स्ट 24, which depreciation method is more suitable for asset whose efficiency declines over time? कालांतराने कार्यक्षमता कमी होणाऱ्या मालासाठी कोणती विलेखन पद्धत योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रेट लाईन मेथड, रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, युनिट ऑफ प्रोडक्शन मेथड अँड रिव्हॅल्युएशन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, घटते मूल्य पद्धत. ठीक आहे. रिटर्न डाउन व्हॅल्यू चार्जेस हायर डेप्रिसिएशन इन अर्ली इयर्स when asset efficiency is higher and reduce over time. Next 25, which statement is correct regarding final account of non-manufacturing entities? गैर उत्पादन संस्थाच्या अंतिम खात्याबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्लूड ट्रेडिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, सेकंड शो सरप्लस और डेफिसिट, थर्ड इन्क्लूड ओनली कॅश बुक बॅलन्स अँड फोर्थ रिफ्लेक्ट ओनली कॉन्टिजेंट लायबिलिटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड शो सरप्लस और डेफिसिट, अधिशेष किंवा तोटा दाखवते. ठीक आहे. फायनल अकाउंट ऑफ नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट रिफ्लेक्टिंग फायनान्शियल परफॉर्मन्स ॲज अ सरप्लस और डेफिसिट. तसंच बघा सर्व पीडीएफ्स अवेलेबल आहे. इन्फॉर्मेशन ॲक्ट, महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्याच्यानंतर मराठी व्याकरण आणि अकाउंट्सचे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. हे जे कॉर्पोरेशन ॲक्टचे जे पीडीएफ आहे हे तुम्हाला जीके साठी पूरक इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.